नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे इमारत बांधकाम कामगारांना जे भांडे संच, सेफ्टी किट आणि इन्स्युलेशन किट म्हणजेच पाणी फिल्टर यासाठी अर्ज करायचा असतो। तर या अर्जासाठी तुम्हाला कोण्या पोर्टलवरून अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज तुम्ही तुमच्या घरूनच मोबाईलवरून कशा प्रकारे भरायचा आहे आणि तुम्हाला जी तारीख हवी असेल त्या तारखेला तुम्हाला ती तारीख कशी सिलेक्ट करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओ पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच CSC, माई सेवा आणि इमारत बांधकाम रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। असेच CSC, माई सेवा आणि बांधकाम कामगार रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे। तर तुम्हाला PC किंवा लॅपटॉप किंवा मोबाईलमधून सुद्धा तुम्ही करू शकता। मी जे तुम्हाला स्टेप सांगत आहे तेच प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये करायची आहे। तर ही जी लिंक आहे मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। यामध्ये तुम्हाला तिन्ही पण लिंक दिलेली आहे। एक गृहोपयोगी वस्तू, त्यानंतर एक सेफ्टी किट, त्यानंतर इन्स्युलेशन किट म्हणजेच जे फिल्टर, त्यानंतर अन्न साठवण्याची जे डबे असतात ते, आणि त्यामध्ये ब्लँकेट असतात। तर या तिन्ही गोष्टीच्या लिंक मी खाली दिलेल्या आहे। तर आपण जसं गृहोपयोगी वस्तूचा जो प्रकारे अर्ज करतात त्याच प्रकारे तिन्ही गोष्टीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर सर्वात आधी तुम्हाला इथे कस्टमरचा MH नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर हा टाकून घ्यायचा। तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे। त्यानंतर जो तुमच्या इमारत बांधकामला जो तुम्ही मोबाईल नंबर अटॅच केला असेल त्यावर एक तुम्हाला OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। लक्षात द्या, इथे OTP टाकायचा आहे। आणि जर तुम्ही याआधीच अर्ज केला असेल किंवा तुम्ही अर्ज करताना काही प्रॉब्लेम असतात, जर तुमचा पोर्टलवरून तुम्हाला बॅक मिळेल किंवा तुम्हाला ती प्रिंट मिळत नसेल तर तुम्ही याआधी अर्ज केला असेल आणि तुम्ही जर कधी त्याची प्रिंट घेऊ शकला नसाल तर तुम्हाला हा नंबर कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथे क्लिक करा। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला तुमचा MH नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जो पण तुमची नोंदणीची तारीख असेल म्हणजेच रजिस्ट्रेशन डेट असेल ती टाकायची आहे आणि क्लिक अपॉइंटमेंट प्रिंट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर आधीच अर्ज केला असेल तर तुमची जी प्रिंट आहे ती प्रिंट तुम्हाला मिळून जाईल। जर तुम्ही अर्ज केला नसेल तर पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला हा जो अर्ज करता हा गृहोपयोगी संच यासाठी करत आहे। तर इथे तुम्हाला तुमचा MH नंबर टाकायचा आहे। त्यानंतर सेंड OTP यावर क्लिक करायचा आहे। सेंड OTP यावर क्लिक केल्यानंतर जो पण तुम्ही नोंदणी बांधकाम करताना जो OTP दिला असेल त्यावर तुम्हाला एक OTP आला असेल, त्या नंबरवर तुम्हाला एक OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। तर मला इथे OTP आलेला आहे, मी इथे OTP टाकून घेत आहे। OTP न चुकता तुम्हाला टाकायचा आहे, व्यवस्थितरित्या टाकायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाईड OTP यावर क्लिक करायचा आहे। व्हेरीफाईड OTP यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व डिटेल्स तुमची पाहायला मिळेल। त्यानंतर नोंदणी तारीख, त्यानंतर नूतनीकरणची तारीख, त्यानंतर तुमचा MH नंबर, त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे सुद्धा पाहायला मिळेल। त्यानंतर मोबाईल नंबरसुद्धा इथे पाहायला मिळेल आणि तुमचं कॅन्डिडेटचं नावसुद्धा पाहायला मिळेल। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थसुद्धा इथे दाखवण्यात येईल, तुमचं एज जे काही असेल ते। त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात जे काही कॅम्प असेल, जे काही स्टोअर असेल जिथे तुम्हाला इन्स्युलेशन किट किंवा सेफ्टी किट मिळाली जाते ते तुम्हाला इथे सेंटर दाखवण्यात येईल। तर माझ्याकडे एकच सेंटर असल्याकारणाने एकच सेंटर इथे दाखवत आहे। त्यानंतर सेंटर सिलेक्ट केल्यानंतर अपॉइंटमेंट डेट यावर क्लिक करायचं आणि जे पण तुम्हाला डेट हवी असेल ती डेट तुम्हाला इथे घेऊन घ्यायची आहे। तर इथे ज्या बोल्टमध्ये तुम्हाला इथे दाखवत आहे तीच डेट इथे खाली आहे, बाकीच्या डेट फुल झालेल्या आहे। तर इथे तुम्हाला जे बोल्टमध्ये दाखवत आहे इथे 25, 26 आणि 29, 30 28, 29 आणि 25, 26 ह्या 4 डेट दाखवत आहे। यामध्ये तुम्हाला जी पण डेट योग्य असेल ती डेट तुम्हाला इथे घेऊन घ्यायची। तुम्ही इथे 28 तारीख ही सिलेक्ट करून घेत आहे। तर तुम्हाला जी पण तुमच्या योग्य वाटत असेल ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। लक्षात द्या, जे बोल्टमध्ये दाखवत आहे तेच आहे आणि जे तुम्हाला रेडमध्ये दाखवत असेल ती डेट तुम्हाला घेता येत नाही आहे। तर जे तुमची बोल्टमध्ये डेट असेल तीच तुम्हाला इथे घ्यायची आहे। तर मी इथे एक डेट सिलेक्ट करून घेत आहे। तर ज्या पण डेटला तुम्हाला जाणं शक्य असेल तीच डेट तुम्हाला निवडायची। लक्षात द्या, डेट घेतल्यानंतर तुम्हाला इन्स्युलेशन किट किंवा जे काही तुमचं सेफ्टी किट असेल किंवा
गृहोपयोगी वस्तू असेल तर त्यासाठी जो पण असेल ते तुम्हाला जायचंच आहे. ती डेट तुम्हाला सोडायची नाही. तर डेट सिलेक्ट करताना थोडा विचार करून तुम्हाला डेट घ्यायची आहे. तर मी ते डेट ही सिलेक्ट करून घेत आहे. तर ज्या तारखेला तुम्हाला जी डेट घ्यायची आहे ती डेट घेऊन घ्यायची आहे. तर मी ते डेट सिलेक्ट केलेली आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट यावर क्लिक करायचं आहे. अपॉइंटमेंट प्रिंट केल्यानंतर इथे तुम्हाला जे पण तुम्ही लोकेशन सिलेक्ट केले असेल, जो पण कॅम्प तुम्हाला सिलेक्ट केला असेल तो इथे दाखवण्यात येईल. त्यानंतर ज्या तारखेचा तुमचा अर्ज असेल तो अर्जसुद्धा इथे, ती तारीखसुद्धा या प्रिंटवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा अर्ज तुम्हाला घेऊन आणि यासोबत बँक पासबुक, त्यानंतर तुमच्याकडे ₹1 स्लिप असेल तर ती स्लिप, आणि जर तुमच्याकडे स्लिप नसेल तर जे ओळखपत्र असते बांधकाम कामगाराचं ते आता या वेबसाईटवर आलेलं आहे. ते तुम्ही इथे डाउनलोड करूनसुद्धा घेऊन जाऊ शकता, किंवा ₹1ची प्रिंट असेल तीसुद्धा घेऊन जायची आहे. त्यासोबत तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि राशन कार्ड आणि एक फोटो, हे सर्व जर तुम्ही या 3 गोष्टीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला 3 फोटो घेऊन जायचे आहे. आणि या तिन्ही गोष्टीच्या 3 प्रत म्हणजे झेरॉक्स घेऊन जायचं आहे. आणि जर तुम्ही एकाच गोष्टीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला एक प्रत लागणार आहे. आणि 2 गोष्टीसाठी जर अर्ज केला असेल तर 2 प्रत लागणार आहे. आणि 3 गोष्टीसाठी जर अर्ज केला असेल तर तुम्हाला 3 प्रत हा लागणार आहे. त्यासोबतच 3 फोटोसुद्धा लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. आणि ज्या तारखेला तुम्हाला तुमची डेट असेल त्या तारखेला तुमचं MH नंबरच्या जी ₹1ची प्रिंट असते ती, किंवा त्या बदल्यात तुम्हाला जे साईडवर ओळखपत्र आलेलं आहे ते ओळखपत्र, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, त्यानंतर तुमचं बँक पासबुक आणि राशन कार्ड, या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या जिथे पण तुमची किट वाटप असेल तिथे किट घेऊन तुम्हाला आणायचे आहे. आणि असे तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. आणि अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ही प्रोसेस करायची आहे. आणि जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन तुमच्या जे पण स्टोअर असेल, जिथे पण तुमचा कॅम्प असेल त्या कॅम्पवर जाऊन तुमचे जे इसेशन किट आहे, भांड्याची किट आहे, ती घेऊन यायची आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग नंतर भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.